काही गोष्टींची पार्श्वभूमी आज सर्व नागरिकांना आणि सर्व जनतेला कळणे गरजेचं आहे की आज आपल्याला दिसतंय की या 65 इमारतींवरती कारवाई होते, पण याची पार्श्वभूमी कोणीच समजून घ्यायला तयार नाही। ती पार्श्वभूमी आज सांगण्यासाठी आम्ही आयुक्तांकडे आलो होतो। 2020 मध्ये एक पहिली FIR झाली, फॉर्जरी डॉक्युमेंटची 420ची एक FIR 2020ला झालेली आहे। त्याच्यानंतर 2022ला एक FIR झाली, सेम फॉर्जरी महापालिकेचे खोटे दस्तावेज बनवून बँकांकडून लोन घेतल्याची ही केस होती। या केसमध्ये जे आरोपी आहेत त्या सगळ्या बिल्डिंग्सची नावं घेऊन ज्या बँकांनी केस दाखल केली त्याच आधार घेऊन संदीप पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आणि जेव्हा या जनहित याचिकेची चौकशी सुरू झाली त्याच्यानंतर KDMCनी गुन्हा दाखल करून या 65 इमारतींची नावं त्याच्यामध्ये टाकली। मूळ मुद्दा असा आहे की ज्या पहिले 2 FIR झाला त्याच्यामधले आरोपी कोण आहेत, त्याच्यामधले हे डॉक्युमेंट्स बनवणारे, खोटे कागदपत्र तयार करणारे आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती नॅशनलाइज बँकांमधून लोन घेऊन मोठा भ्रष्टाचार करणारी ही लोक कोण आहेत हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे। आज डोंबिवलीतल्या सर्वसामान्य 6,500 लोकांच्या घरामध्ये जे वातावरण आहे ते या फॉर्ज डॉक्युमेंट करणाऱ्या ही जी टोळी आहे डोंबिवलीतली, गँग्स ऑफ डोंबिवली, यांच्यामुळे ही परिस्थिती आज डोंबिवलीमध्ये या सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये निर्माण झाली आहे। माजी आयुक्तांना भेटल्यानंतर हीच पहिली विनंती होती की हे जे डॉक्युमेंट्स बनवणारे, हे जे गँग्स आहेत, हे जे मोठं रॅकेट आहे याचा कुठेतरी खुलासा झाला पाहिजे। कारण आपण बघितलं तर या बँकांनी जी लोन दिली आहे तिची रक्कम जवळजवळ 2000 कोटी रुपयापर्यंत आहे। PM आवास योजनेतनं जे पैसे मिळाले त्याची रक्कम जवळजवळ 100 कोटी रुपयापर्यंत आहे। माझं म्हणणं आहे एवढा मोठा घोटाळा करणारे आज पोलीस संरक्षणामध्ये फिरतायत। मी तुम्हाला त्या FIRची कॉपी देतो, तुम्ही त्या कॉपीमध्ये बघा की हे आरोपी कोण आहेत, ह्या आरोपींवर कोणाचा वर्दा असता आहे। आणि माझी तर पोलीस आयुक्तांना देखील विनंती राहील की हे जे पोलीस संरक्षणामध्ये फिरणारे जे आरोपी आहेत यांच्यावर तात्काळ यांना अटक झाली पाहिजे या केसमध्ये आणि यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे ज्यांनी आज या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलेलं आहे। नाव काय एखादा आरोपी? मी आता सगळ्या आरोपीची तुम्हाला लिस्ट देतो। राजकीय वर्दा असलेले लोक आहेत, FIR मध्ये दुसरंच नाव आहे, दुसरा आरोपी आहे, म्हणजे प्रथम 5 आरोपी असतात ते मुख्य आरोपी असतात आणि यांच्यावरती संघटित गुन्हेगारीचा कलम लावून यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मी विनंती मुख्यमंत्र्यांना देखील करणार आहे। आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे, आयुक्ताला आश्वासन दिलं आहे की तुम्ही कोर्टातली लढाई लढा। आयुक्त त्यांच्या पद्धतीने काम करतायत आणि त्यांनी या लोकांना पुरेसा वेळ देखील दिला होता की आपले लीगल डॉक्युमेंट सादर करा, परंतु जमिनीच्या मालकीचा मुद्दा असल्यामुळे त्यांना याच्यामध्ये कुठलीही कारवाई करता येत नाही। पण मी त्यांना सांगितलेलं आहे की सहानुभूतीपूर्वक या लोकांचा विचार तुम्ही केला पाहिजे। 10वी 12वीच्या परीक्षा होईपर्यंत तरी या बिल्डिंगवर कुठलीही कारवाई झाली नाही पाहिजे याच्यासाठी त्यांना विनंती आम्ही केलेली आहे। काल तुम्ही जे मुख्यमंत्री संदर्भात तुम्ही बोलले होते की मुख्यमंत्री नाही, मी तुम्हाला संवेदनशील मुख्यमंत्री का म्हणालो होतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास आहे आणि त्यांनी त्यांच्याकडनं प्रचंड अपेक्षा आम्हाला आहेत, म्हणून आमच्या पक्षप्रमुखांनी देवेंद्र फडणवीसांची साहेबांची वेळ घेतलेली आहे आणि लवकरच आम्ही सर्व पदाधिकारी जाऊन त्यांना भेटून ही वस्तुस्थिती सांगणार आहे आणि या 65 बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या जवळजवळ 3-3.5 हजार परिवारांना, 10-12 हजार लोकांना देवेंद्र फडणवीसांकडून न्याय मिळायची अपेक्षा आहे आम्हाला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।